नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि एक नवीन भाजी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर इथं तुम्ही बघू शकता की आपण बटाटे घेतले आणि इथं वाटाणे घेतले। तर आपण बटाटा आणि वाटाण्याची भाजी बनवणार आहे आणि आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो आलू मटर। तर आपण याच्यासाठी जे बटाटे घेतले हे आपण त्याचे साल्ट काढून घेतले आणि याला एक शिट्टी होऊपर्यंत बॉईल करून घेतले पाण्यामध्ये, जेणे की बटाटे लवकर शिजतील। तर तुम्ही बघू शकता तर या प्रकारे तुम्हाला बटाट्याचे साल्ट काढून घ्यायचे आणि याला बॉईल करून घ्यायचे एक शिट्टी होऊपर्यंत कुकरमध्ये। आणि इथं वाटाणे घेतले, तुम्ही रेडीमेड ग्रीन पीस पण घेऊ शकता, नाही तर मग आमच्यासारखे वाटाणे आदल्या दिवशी भिजत टाकून पण करू शकता। त्यासाठी आपण काही मसाला घेतलाय, खडे मसाले। इथं आपण कांदा कापून घेतलाय, त्यासाठी तुम्ही बघू शकता बारीक कांदा कापलाय, कोथिंबीर कापली आहे आणि टमाटे कापले। आणि इथं आपले काही मसाले असतील तर तुम्ही बघू शकता या गोष्टी तुम्हाला लागणार आहे आलू मटर बनवण्यासाठी। आणि इकडे आपण कढई तापवायला ठेवली आहे, गॅस कमी फ्लेमवर चालली आहे, तेल तापवायला ठेवलंय त्यात। तर आपण स्टार्ट करूया आलू मटरची प्रोसेस। तर मित्रांनो आपलं तेल तापलं आहे आणि आपण आता त्याच्यात टाकणार आहे मोहरी टाकायची आहे तुम्हाला, आणि त्यानंतर आपण टाकणार जिरे। तर तेल चांगल्या प्रकारे तापलंय आपलं आणि थोडं टाकणार आहे आपण हिंग त्यात। त्यानंतर टाकणार आपण खडे मसाले, त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा। तर हे स्टेप बाय स्टेप जायचं, स्टेप बाय स्टेप। जसं आपण मोहरी जिरे टाकतो त्यानंतर कांदा टाकतो, तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करायची आपल्याला। मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याला। मित्रांनो आपला कांदा परततोय, तर तुम्हाला जसं माहिती आहे आपण रेग्युलर सांगत असतो व्हिडिओमध्ये की कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे। त्यानंतर टमाटे टाकायचे। तर आपला कांदा लाल झाला आहे तर मग आपण त्यात टमाटे टाकतोय। कांदा परतला आहे तर टमाटे पण तुम्हाला परतून घ्यायचे त्यात चांगले। तर मित्रांनो आपला इकडे कांदा आणि टमाटा परततोय, तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करू। इथं प्लेट घेतली आहे, त्यात आपण टाकलंय किती 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून नाही का आपण लाल मिरची टाकली आहे। 1 चमचा आपण हळद टाकली, 1 चमचाला थोडी कमी टाकायची, खूप जास्त नाही टाकायची। धनिया पावडर टाकतोय आपण 2 टेबलस्पून। आणि आपण 2 जणांसाठी भाजी बनवतोय, तर तुम्ही 1 जणांसाठी बनवत असाल तर तुम्ही 1 टाकत जा। आणि कांदा लसूण मसाला आहे, कांदा लसूण मसाला टाकतोय आपण 2 टेबलस्पून। आणि त्यानंतर आपण टाकतोय थोडा कोथिंबीर मसाला। कोथिंबीर मसाला टाकला आणि हा जे दिसतंय तुम्हाला ऑरेंज ऑरेंज, आपण थोडा गूळ टाकतोय त्याच्यात। गूळने असा एक वेगळा फ्लेवर येतोय त्याला। आणि त्यात आपण टाकणार आहे मीठ टाकणार आहे, तर आपण 1.5 चमचा मीठ टाकलंय त्यात। तर ध्यानात ठेवा 2 जणांसाठी आम्ही भाजी बनवणार आहे। जर जास्त जणांसाठी बनवणार असेल तर तुम्ही 1-1 चमचा वाढवू शकता, नाही तर कमी जणांसाठी 1 जणांसाठी बनवत असेल तर 1 चमचा कमी करू शकता तुमच्या टेस्टनुसार। तर आपण आता त्याला मिक्स करून घेतोय चांगलं, थोडं पाणी टाकतोय, मसाले मिक्स करून घ्यायचे आपल्याला। खूप जास्त असं पातळ नाही करायचे, घट्ट मसाला ठेवायचा आपल्याला। चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे। तर इकडे आपले बटाटे मित्रांनो, तर आपण जे बटाटे आहे ना त्याला आपल्याला कापून घ्यायचे एका शेपमध्ये। तर मित्रांनो आपला कांदा आणि टमाटा चांगला परतला आहे, तर आपण त्यात टाकणार आहे आपला मसाला जो आपण तयार केला आहे। तर त्यात तुम्हाला मसाला टाकायचा आहे आणि तो पण आपल्याला कमी फ्लेमवर चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। मसाल्याने तेल सोडलं पाहिजे तोपर्यंत तुम्हाला आता परतून घ्यायचा आहे, कारण मसाला जेवढा चांगला परतेल तेवढी चांगली टेस्ट येईल तुमच्या भाजीला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला मसाला शिजला आहे इकडे चांगला।
मसाल्याने आपलं किती चांगलं तेल सोडलंय. असं तेल सोडून पर्यंत आपल्याला परतवायचं आहे कमी फ्लेमवर. त्याच्यानंतर आपण आता टाकणार आहे मटर टाकणार आहे. आपण त्याला वाटाणे पण म्हणतो. त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं. तर आम्ही बनवणार आहे सुकी भाजी, बरोबर. तर सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे आम्ही बटाटे शिजून घेतलेले याच्यात. जर तुम्ही सुकी भाजी पातळ भाजी बनवणार असेल तर तुम्हाला बटाटे शिजून घ्यायची गरज नाही आहे. तर आम्हाला सुकी भाजी बनवायची होती आलू मटरची. तर बटाटे आम्ही चांगले शिजून घेतले आणि मग मिक्स करतो, जेणे की आम्हाला याच्यात पाणी टाकावं लागणार नाही. जर तुम्ही पातळ बनवणार असाल तर तुम्हाला याच्यात पाणी टाकावं लागेल. त्याला चांगल्यापैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कलर बघा भाजीचा, खूप चांगला कलर आलाय भाजीला आणि नक्कीच टेस्ट पण खूप चांगली येईल तिला. तर आपण त्याच्यात वरून थोडी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही बघू शकता ग्रीन रेड व्हाईट कलर खूप चांगला आलाय. त्याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आणि लो फ्लेमवर आपल्याला थोडा टाइम शिजून द्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झाली आहे. मी 10 मिनिटं ती भाजी कमी फ्लेमवर शिजवली, कमी फ्लेमवर ठेवली होती आणि त्याला आपण मिक्स करत राहायचं आहे कमी फ्लेमवर ठेवून. तर तुम्ही बघू शकता भाजी तयार झाली आहे आणि भाजी किती चांगली दिसते, राईट. तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवून बघा आलू मटरची भाजी. तर आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला भाजी कशी वाटली, तुम्ही बनवलेली भाजी कशी वाटली. आणि ही भाजी बघून तर मला खूप भारी वाटते आणि नक्की टेस्टला पण खूप भारी लागते. ओके, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन घरगुती भाज्यांसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा.